Dear student, in the last lecture we have seen physical properties of non-metal, that is physical state, luster, brittleness, ductility and malleability, conduction of heat and electricity, density, melting point and boiling point. Then next metalloid. तर मेटॅलॉइड म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की मेटॅलॉइड जे आहेत तर ते मेटॅलॉइड म्हणजेच सर्वसाधारणपणे मेटॅलॉइड जे आहेत तर त्या मेटॅलॉइडलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते की धातू सदृश्य अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर ती मूलद्रव्य आपण त्याला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक, its symbol is As, silicon Si, germanium Ge, antimony Sb have properties which are intermediate between metals and non-metals. आता या ठिकाणी काही असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी यांचे असणारे जे काही सिम्बॉल जे आहेत तर ते सिम्बॉल सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. यांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्या लक्षात येताना असतात की धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म या ठिकाणी आपल्याला आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी ही मूलद्रव्ये त्या ठिकाणी दाखवताना दिसतात. आणि देअरफॉर सच एलिमेंट्स आर कॉल्ड मेटॅलॉइड. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांनाच आपण त्या ठिकाणी धातू सदृश्य मूलद्रव्य किंवा त्यांनाच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की मेटॅलॉइड जे आहेत तर ते मेटॅलॉइड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. धातू जे आहेत तर त्या धातूंचे असणारे जे काही रासायनिक अशा प्रकारचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यामधला पहिला असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर ती प्रॉपर्टी दिलेली आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे यालाच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन संरूपण त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता काय दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपण हे सर्व असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचं बिहेवियरचं असणारं त्या ठिकाणी आधार जो आहे तर तो आधार त्या ठिकाणी असणार आहे. मेजॉरिटी ऑफ मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. सर्वसाधारणपणे बहुतेक अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंच्या अणूची असणारे जे काही बाह्यतम कक्षा जे आहेत, शेवटची असणारे जे काही कक्षा जे आहेत, कवच जे आहेत तर त्या कवचांमधील असणारे जे काही इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे सर्वसाधारणपणे 3 पर्यंत त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे तर ती इलेक्ट्रॉनची संख्या त्या ठिकाणी असते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला पहिले दिलेले बा मेटल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिलं आपल्याला दिलेले की सोडियम, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम यांचे सिम्बॉल्स त्या ठिकाणी दाखवलेले ते तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोडियम जो आहे तर त्या सोडियमचा असताना काय ॲटॉमिक नंबर 11 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे, ॲल्युमिनियमचा 13 त्या ठिकाणी. आता हे जे असणारे काही ॲटॉमिक नंबर जे आहेत तर त्या ॲटॉमिक नंबरवरून त्यांचं असणारे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याचं सूत्र त्या ठिकाणी आपल्याला 9वीला त्या ठिकाणी पाहिजे की सर्वसाधारणपणे 2n² असं त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी n म्हणजेच काय असणार आहे की नंबर ऑफ सेल, कोणत्या सेलमध्ये त्या ठिकाणी आहे तर सर्वसाधारणपणे पहिली असणारी जी काही कक्षा जी आहेत तर त्या पहिल्या कक्षेमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणारे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असणारे, अशा पद्धतीचे असणारे जे काही कक्षा जे आहेत तर त्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या इलेक्ट्रॉनची संख्या किती तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहा की पहिली असणारी जी काही कक्षा जे आहेत सोडियमच्या बाबतीमध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणारे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे आणि तिसरी कक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये 1 असणारे. म्हणजे असे टोटल त्या ठिकाणी असणारे जे काही 11 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉनचं असणारे जे काही डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते डिस्ट्रीब्युशन आपण त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा असणारा जो काय ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो 12 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 8 ची आहे, टोटल झाली 10.
त्याच्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, म्हणजे अजून 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी उरले आणि म्हणून तिसऱ्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम जो आहे तर त्याचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी आपल्याला 13 जो आहे तर तो 13 त्या ठिकाणी ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे. पुन्हा पहिली असणारी जी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असू शकतात. दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 8 ची आहे. अशी टोटल झाली 10. त्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. जी 10 जर गेले तर अजून 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शिल्लक राहिले आणि म्हणून तिसऱ्या कक्षामध्ये त्या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या लक्षात येताना असतात की शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. दुसरं आपल्याला दिलेले की फॉर्मेशन्स ऑफ आयन्स. आयन जे आहेत तर त्या आयनांची असणारी जी काही निर्मिती की मेटल्स हॅव ए टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म द पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कॅटायन्स. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की धातू जे आहेत तर त्या धातूंची प्रवृत्ती असते. काय प्रवृत्ती असते? टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय की सर्वसाधारणपणे शेवटची असणारी जी काही कक्षा जी आहे तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी सोडियमच्या बाबतीमध्ये 1 आहे, मॅग्नेशियमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 2 आहे, ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 3 आहे. म्हणजे अशा प्रकारे शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन काय करताना दिसतात, हे जे काही असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू त्या ठिकाणी लूज करताना दिसतात, गमावताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होताना दिसते तर त्यांच्यावर धन प्रभारित आयन जो आहे तर तो आयन त्यालाच आपण त्या ठिकाणी कॅटायन जे आहे तर ते कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. उदाहरणार्थ सोडियम आहे. आता सोडियम काय करताना दिसते तर सर्वसाधारणपणे सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी माहिती की 281. शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो एक तो काय करताना दिसतो लूज करताना दिसतो आणि लूज केल्यानंतर त्याच्या कक्षेमध्ये फक्त पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 एवढेच असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शिल्लक राहताना दिसतात. म्हणजेच त्या ठिकाणी तो शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो काही 1 इलेक्ट्रॉन जो आहे तर तो 1 इलेक्ट्रॉन तो सोडियम काय करताना दिसतो तर त्या ठिकाणी लूज करताना दिसतोय. जी सर्वसाधारणपणे हा जो काही सोडियम जो आहे तर तो सोडियम काय करताना दिसतोय की असणारा जो काही 1 इलेक्ट्रॉन जे आहे तर तो 1 इलेक्ट्रॉन काय करताना दिसते तर त्या ठिकाणी तो लूज करताना दिसतो आणि त्याच्यामुळे काय होताना दिसते तो सोडियम जो आहे तर त्या सोडियमवर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रभार जो आहे तर तो पॉझिटिव्ह प्रभार येताना दिसतो. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी तो लूज करेल तेवढा त्या ठिकाणी त्याच्यावर असणारा जो काही चार्ज जो आहे तर तो चार्ज त्या ठिकाणी येताना दिसतो. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमचा जर आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा मॅग्नेशियमचा जर आपण जर विचार जर केला तर मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती की पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 2. म्हणजे तो काय करताना दिसतोय शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतो आणि शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येताना दिसते 2,8. किती इलेक्ट्रॉन लूज करताना दिसते 2. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की हा असणारा जो काही मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर मॅग्नेशियम जो आहे तर तो मॅग्नेशियम काय करताना दिसते की आपल्याला शेवटच्या कक्षेमध्ये असणारे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतो आणि म्हणून याच्यावर त्या ठिकाणी प्लस म्हणजे 2 धन प्रभारित आयन जे आहे तर त्या आयनांची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर तेवढा पॉझिटिव्ह चार्ज काय होताना दिसते तर त्या मेटलवर त्या ठिकाणी येताना दिसतो. तिसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमचं त्या ठिकाणी दिलेले. ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी माहिती की 283 त्या ठिकाणी. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. तर ॲल्युमिनियम काय करताना दिसतो शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते लूज करताना दिसतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पुन्हा सांगता येईल की ॲल्युमिनियम जो आहे तर तो ॲल्युमिनियम काय करताना दिसतो तर त्याची असणारी जी काही शेवटची कक्षा जी आहे
तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतो आणि म्हणून ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमवर 3 धनप्रभार जे आहेत तर ते धनप्रभार त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. जे अशा पद्धतीने ॲल्युमिनियम जो आहे तर तो ॲल्युमिनियमचा असणारा जो काय आयन्स जो आहे तर तो आयन्स त्या ठिकाणी प्रभार आपलं आयन्स त्या ठिकाणी निर्माण करतात. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी असणारे जे काही मेटल जे आहे तर त्या मेटलचं त्या ठिकाणी नेमका कशा पद्धतीने संयोग होतो हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. पहा की मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. म्हणजे सर्वसाधारणपणे धातू जे आहेत तर ते धातू काय करताना दिसतात, जर असताना जो काय ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी त्याचा संयोग होताना दिसतो आणि ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन त्या ठिकाणी त्या धातूंचं असणारे जे काही ऑक्साईड जे आहे तर ते ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे सर्वसाधारणपणे असणारा जो काही धातू जे आहे तर त्या धातूचं काय होताना दिसतं आपल्याला ऑक्सिजन जो आहे हवेमधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्याचा त्या ठिकाणी संयोग होताना दिसतो आणि संयोग होऊन त्या धातूंचं असणारे जे काही ऑक्साईड जे आहेत तर ते ऑक्साईड्स त्या ठिकाणी काय होताना दिसते तयार होताना दिसते. आता पहा सर्वसाधारणपणे याची असणारी जे काही रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन आपल्याला पुढे त्या ठिकाणी व्हायचे. द मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. ज्या ठिकाणी धातूंची जी काही ऑक्साइड्स जी आहेत तर ते कसं सांगते आपल्याला की आम्लारी धर्मी त्या ठिकाणी असतात. मेटल ऑक्साइड्स रिॲक्ट विथ एन ॲसिड टू फॉर्म साल्ट अँड वॉटर. आणि अशा पद्धतीने ही धातूंची असणारे जे काही ऑक्साईड जे आहे तर ते ऑक्साईड काय होताना दिसतात आम्ल जे आहे तर त्या आम्लांबरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन त्याच्यापासून आपल्याला क्षार आणि पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होतात. तर मगाशी असणारे जे काही रिॲक्शन जे आहेत की असणारा जो काही धातू जे आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मॅग्नेशियम घेतला. हा जो काय असणारा जो काही मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची हवेमधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्या लक्षात येताना दिसते की त्या धातूंचं ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे इथे या ठिकाणी आपल्याला ट्वाईस Mg म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. जे धातू जे आहेत तर त्या धातूंची ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर धातूंची ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आता कशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया बॅलन्सिंग करायच्या तर त्या आपण 9वी ला 10वी ला त्या ठिकाणी पाहणार आहे. इथे फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचे की धातू जे आहेत तर त्या धातूंचा ऑक्सिजन बरोबर जर संयोग जर झाला तर त्या धातूंची असणारे जे काही ऑक्साईड्स जे आहेत तर ते ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि हे जे काही तयार झालेली जी काही ऑक्साईड जी आहे तर ती ऑक्साईड्स आपल्याला माहिती आहे की निळा लिटमस असेल तांबडा लिटमस असेल याच्यामध्ये जर या ठिकाणी जर टाकली तर आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला ती बेसिक इन नेचर आहेत. तर हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले पहा ही जी काही धातूंची असणारे जे काही ऑक्साईड जे आहेत तर त्या ऑक्साईडची पुन्हा काय करायचंय असणारे जे काही आम्ल जे आहे तर त्या आम्लांबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया केली. उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी HCl जे आहेत तर ते HCl बरोबर जर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर याची जर केली तर आपल्याला साल्ट आणि वॉटर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे तर त्या मॅग्नेशियम क्लोराईडचं क्षार त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते तयार होताना दिसते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी बॅलन्सिंग करावी लागेल. तर अशा पद्धतीने MgO प्लस ट्वाईस HCl याच्यापासून आपल्याला MgCl2 आणि असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. जे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी धातू जे आहेत तर त्या धातूंची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की धातूंचे ऑक्साईड जे आहेत तर त्या ऑक्साईडची आम्लाबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर क्षार आणि पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.